तर माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं भुया उंचावणारं विधान जयंत पाटलांनी केलंय। राजू शेट्टी यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। जयंत पाटलांनी नाराजी बोलून दाखवली होती असं मुश्रीफ म्हणालेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप होणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। रोहित पवारांच्या वागण्यामुळे जयंत पाटलांचा स्वाभिमान दुखावला असेल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। जयंत पाटलांचं सूचक विधान पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं भुया उंचावणारं विधान जयंत पाटलांनी केलं। राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान जयंत पाटलांनी आपल्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। राजू शेट्टींना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं, त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप होईल असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला, तर विरोधी पक्षात कुणाचाच कुणावर विश्वास नाही असं म्हणत दरेकरांनी टोला लगावलाय। जास्त काळ तर राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। जयंत पाटील अस्वस्थ आहेत हे 100% खरं आहे, आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातनं जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेलाय हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे। जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटील अस्वस्थ आहेत असं मिटकरी म्हणाले, तर कोणीही अस्वस्थ नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। आता मला असं वाटतं की तिथं त्यांचं असं श्वास गुदमरल्यासारखा होतोय, त्यामुळे लवकरच ते काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत। काही अस्वस्थ नाही, तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहीत नाही। तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होतं, तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका, कारण का लोक जायत्या वेळेस पैसे जास्त मिळाल्यावर फिरतात, याच्यावरून ते भाषण